नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण UPSC पूर्व परीक्षेत GS पेपर 1मध्ये जे इंडियन पॉलिटीचे प्रश्न विचारले होते, भारतीय राज्यव्यवस्था, संविधान आणि संविधानात्मक किंवा घटनात्मक प्रक्रिया या टॉपिकवरचे 2011 ते 2024 दरम्यान जे 200+ प्रश्न विचारले होते, तर त्या प्रश्नांचं आपण परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करतोय आणि हे त्याच्यातलं लेक्चर नंबर 4 आहे. पाठीमागचे 3 लेक्चर जर का तुम्ही पाहिले नसतील तर ती 3 लेक्चर तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहायला मिळतील. ती तुम्ही सगळे व्यवस्थितपणे पहा. याशिवाय ही जी प्रश्नांची PDF जी आहे, हे सर्व प्रश्न एकत्रित केलेली ही PDF तुम्हाला आपल्याच टेलिग्राम चॅनलवरती VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती PDF अवेलेबल आहे. डाउनलोड करा, त्याची प्रिंट मारा की जेणेकरून तुम्ही ज्यावेळी लेक्चर पाहाल तर एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं लिहिता येईल. आजचा जो आपला पार्ट आहे तर तो ओव्हरऑल चौथा पार्ट आहे. आपण उलटं येतो म्हणजे 2024, 23, 22 आणि 21. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सिरीज आहे तर ती पूर्णपणे मराठी माध्यमात आहे. सर्व प्रश्नांचं मराठीत ट्रान्सलेशन केलं आहे आणि जे विश्लेषण किंवा जे एक्सप्लेनेशन करतो आहे ते सुद्धा अस्खलित मराठीत आहे. त्याच्यामुळं मराठी माध्यमातून जे पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहेत तर त्यांच्यासाठी ही एक पर्वणी ठरते आणि त्यांना याचा फायदाही होतो आहे. ही पूर्ण लेक्चर सिरीज जी आहे तर ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती हे तुम्हाला पाहता येईल आणि यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन चेक करा, तिथं तुम्हाला याचे सर्व लेक्चर्स पाहता येतील. चला तर मग आजच्या चौथ्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. 2 विधाने दिलेत तुम्हाला आणि त्याच्यातलं बरोबर विधान कोणतं आहे तर ते ओळखायचं आहे. 1919चा कायदा आणि 1935चा कायदा या 2 कायद्याबद्दलचा प्रश्न आहे. पहिलं वाक्य आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919ने 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची शिफारस केली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता हा 1919चा कायदा जो होता तर तो मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड या दोघांनी ज्या सुधारणा सुचवल्या होत्या त्याच्यावरती आधारित हा कायदा होता. मॉन्टेग्यू जो होता तर तो राज्यमंत्री होता, स्टेट ऑफ मिनिस्टर होता आणि चेम्सफोर्ड जो होता तर तो तत्कालीन भारताचा व्हाईसरॉय होता. यांनी 1918मध्ये एक योजना तयार केली आणि या योजनेत आधारित 1919 साली जो कायदा तयार केला गेला तर त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असं म्हटलं जातं. आता पहिलं विधान काय म्हणतंय, 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची शिफारस केली. तर या कायद्याचं वैशिष्ट्य म्हणजे या कायद्यानं मताधिकार जो होता तर तो मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. ओके, त्याच्यासाठी त्यांनी 2 क्रायटेरिया ठेवले. एक तर तुमच्याकडं महत्त्वाचा पैसा पाहिजे आणि तुमचे शिक्षण झालं पाहिजे महत्त्वाचं. त्याच्यामुळं पहिलं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. 1920मध्ये हा कायदा आल्यानंतर 1920 साली एकूण लोकसंख्येपैकी फक्त 9,09,874 लोकांना म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 0.37% लोकांनाच फक्त केंद्रीय विधिमंडळासाठी मताधिकार मिळालेला होता. पहिलं वाक्य जे आहे तर चुकीचं आहे. जर काहींनी 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना मतदानाचा अधिकार दिला असता तर ही मतदारांची संख्या वाढली असती. परंतु या 1919च्या कायद्यानं मताधिकार जो होता, मतदानाचा अधिकार जो होता तर तो मर्यादित ठेवल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान काय म्हणतं बघा, भारत सरकार कायदा 1935नं महिलांना कायदेमंडळात राखीव जागा दिल्या. तर काय वाटतं तुम्हाला, हे जे विधान आहे तर हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. आता ह्या 1935च्या कायद्यानं शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, महिला, कामगार आणि शिखांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद जी आहे तर ती स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली आणि 1935च्या कायद्यानं जो मतदानाचा अधिकार दिला होता, मताधिकार दिला होता तर त्याचा विस्तार केला. त्यावेळेला जेवढी भारतात लोकसंख्या होती तर त्या एकूण लोकसंख्येपैकी 1935च्या कायद्यानं 10% लोकांना मतदान करण्याचा अधिकार जो आहे तर तो प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतंय. आता हा 1935चा कायदा जो आहे तर इंग्रजांनी पारित केलेला त्यावेळेचा सर्वात मोठा कायदा होता. याच्यामध्ये 321 विभाग म्हणजेच कलम आणि 10 परिशिष्टांचा समावेश होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 1935च्या कायद्यानं अखिल भारतीय संघराज्याच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर ती या कायद्यानं करण्यात आली. आणि हा जो कायदा होता तर त्यावेळेला 2 देशांसाठी तयार करण्यात आला होता. तत्कालीन बर्मा म्हणजेच आत्ताचा म्यानमार आणि भारत. आणि हा त्यावेळेचा सर्वात मोठा कायदा होता. आणि भारताच्या राज्यघटनेतल्या ज्या 75%पेक्षा जास्त तरतुदी आहेत तर त्या 1935च्या कायद्यातून आपल्याला स्वीकारलेल्या दिसतात. हे एक या कायद्याचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मोठा तर कायदा होताच, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. आणि हा 2 देशासाठी करण्यात आला होता. म्हणजे 321 कलम म्हणजे हे खूप मोठं झालं. ओके, म्हणजे भारताच्या राज्यघटनेत आता 450पेक्षा जास्त कलम आहेत, परंतु याच एकाच कायद्यात 321 कलम असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे.
या 1935च्या कायद्यातनं आपण आपल्या राज्यघटनेत काय काय घेतलं होतं? एक संघराज्य व्यवस्था, राज्यपालाचं पद, न्यायमंडळ, लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतुदी आणि प्रशासकीय तपशील. हे असं म्हटलं जातं की भारताची राज्यघटना 1935च्या कायद्याची कॉपी आहे. ओके, म्हणजे 75% जास्त राज्यघटनेतला जो घटक आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत तर त्या आपण 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे बी ऑप्शन. फक्त 2 नंबरचे विधान आहे तर ते या ठिकाणी बरोबर आहे. समजलं? पहिलं विधान चूक आहे. हे 2 कायदे व्यवस्थितपणे वाचून घ्या कारण याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, आम्ही ब्रिटिश प्रारूपावर आधारित संसदीय लोकशाही स्वीकारली, परंतु आमचं प्रारूप त्या प्रारूपापेक्षा वेगळं कसं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. खालील संकेताचा वापर करून योग्य उत्तर निवडायचं आहे. कुठली 2 विधानं दिलेत त्याच्यातलं कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. बरोबर? पहिलं विधान बघा, कायद्याच्या बाबतीत ब्रिटिश संसद सर्वोच्च आणि सार्वभौम आहे, परंतु भारतात संसदेला कायदे करण्याचा अधिकार मर्यादित आहे. ओके, हे वाक्य बरोबर आहे का? तर ऑब्वियसली बरोबर आहे. ब्रिटनची जी संसद आहे तर ती सर्वोच्च आणि सार्वभौम आहे. अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि त्याला संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. भारतात रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आहे. ओके, भारतात संसदेचा कायदा करण्याचा अधिकार जो आहे तर तो मर्यादित स्वरूपाचा आहे. कसा काय मर्यादित स्वरूपाचा आहे? संसदेनं केलेली एखादी दुरुस्ती सर्वोच्च न्यायालय घटनाबाह्य ठरवू शकतं. म्हणजे इथं भारतात चेक्स अँड बॅलन्स, सत्ता संतुलनाचं तत्व असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कसं काय? कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदेमंडळ हे तिघंही एकाच लेवलला असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि या तिघांना जे अधिकार मिळालेले आहेत तर ते भारताच्या राज्यघटनेतून मिळालेले आहेत. आणि भारतात रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य असल्यामुळं भारताची संसद ही सार्वभौम नाही आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याचा कायदे करण्याचा अधिकार जो आहे तर तो मर्यादित स्वरूपाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. दॅट्स इट. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, भारतात संसदेच्या कायदा दुरुस्तीच्या घटनात्मकतेशी संबंधित बाबी सर्वोच्च न्यायालयाद्वारे संविधानपीठाकडे पाठवल्या जातात. म्हणजे कायदा म्हणजे भारतात जर का घटना दुरुस्ती करायची असेल आणि त्याच्यासंबंधी जर का काय वाद निर्माण झाला तर तो जो त्याच्यासंबंधी वाद सर्वोच्च न्यायालयाद्वारे संविधानपीठाकडं किंवा कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे पाठवलं जातं. आता हे कॉन्स्टिट्युशनल बेंच काय असतं? संविधानाचा अर्थ लावण्याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात तर या कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे असतात. आणि कलम 145(3) नुसार संविधानाचा अर्थ लावण्यासाठी संबंधित वाद असल्यास कमीत कमी 5 न्यायाधीशांचं बेंच असायला पाहिजे. म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्याशी संबंधित जर का वाद निर्माण झाला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5 न्यायाधीश बसायला पाहिजेत. 5 न्यायाधीशांचं ते खंडपीठ असायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे दुसरंसुद्धा वाक्य आहे तर ते बरोबर आहे. अशा रीतीनं याचं उत्तर आहे सी. 1 आणि 2 दोन्हीच्या दोन्ही वाक्य इथं आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. कलम 143 काय सांगतंय? सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. आणि या सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहेत घटनेत? कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगितलं की प्रश्न याच्यावरती आला तर तुम्हाला तो लिहिता यावा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारच्या संदर्भात तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, एन गोपालस्वामी अय्यंगार समितीने असं सुचवलं की एक मंत्री आणि सचिवाची नियुक्ती केवळ प्रशासकीय सुधारणांच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी करावी. ओके, हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. असं काही त्यांनी म्हटलेलं नव्हतं. हे अय्यंगार समिती जी होती तर ती 1949 साली स्थापन करण्यात आलेली होती आणि मग त्यांनी 1950 मध्ये आपला अहवाल जो आहे तर तो सादर केला. प्रशासकीय सुधारणाच्या संबंधित असणारी एक समिती होती पण त्यांनी ही शिफारस केली नव्हती. पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघा, प्रशासकीय सुधारणा आयोग 1966च्या शिफारशींवरून 1970 मध्ये कार्मिक विभागाची म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल स्थापना करण्यात आली आणि हे पंतप्रधानाच्या अधीन ठेवण्यात आलं. हे वाक्य मात्र बरोबर आहे. आता हा जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग होता, फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे होतं तर याची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली होती आणि याने आपला अहवाल 1969 मध्ये सादर केला होता. या आयोगाचे पहिल्यांदा अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि त्यांच्यानंतर आयोगाचे दुसरे अध्यक्ष होते हनुमंतय्या. बरोबर आलं लक्षात. आणि या पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींवरून 1 ऑगस्ट 1970 रोजी कार्मिक विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल हे डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलं. आणि हे जे डिपार्टमेंट आहे तर ते पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन याच्या अंतर्गत ते काम करतं आणि ते पंतप्रधानाच्या अधीन ठेवण्यात आलं होतं सुरुवातीला. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे.
या प्रश्नाचं उत्तर आहे बी. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? चलो पुढचा प्रश्न थोडंसं फास्ट जातोय कारण याच्यात जरा जास्तच वेळ जायला लागलाय. बघा, गोपनीयतेचा किंवा खाजगीपणाचा अधिकार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत संरक्षित आहे? राईट टू प्रायव्हसी विचारले. आर्टिकल 21 सी नंबरचा ऑप्शन हे सगळ्यांनाच माहीत आहे. कलम 15 काय सांगते? RRCP म्हणजे जन्मस्थळ, वंश, जात, लिंग याच्यावरून भेदभावास प्रतिबंध. आर्टिकल 15. आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 6 प्रकारचे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले आहेत. कलम 29 अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण. आता हा जो आर्टिकल 21 संबंधी जो खाजगीपणाचा अधिकार आहे किंवा जो गोपनीयतेचा राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे, तर 2017 पुट्टास्वामी केस सर्वोच्च न्यायालयात उभा राहिली होती आणि त्यावेळेला आर्टिकल 21 अंतर्गत गोपनीयतेचा किंवा राईट टू प्रायव्हसी येते असा जो डिसिजन आहे तर तो तुम्हाला सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं दिसतं. पुट्टास्वामी केस 2017 लक्षात ठेवा. ओके, आर्टिकल 21 हे सोपं आहे. काय काय प्रश्न याच्यातले वन लाईनर टाईप आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला सोपे असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न UPSCने कॅन्सल केला आहे. ह्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं होतं. 3 विधान दिलेत परंतु मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काय ह्याचं उत्तर आहे ते. बरोबर. भारतात उमेदवारांना एका लोकसभा निवडणुकीत 3 मतदारसंघातून लढण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नाही असं पहिलं वाक्य आहे. पहिलं वाक्य आहे तर ते चुकीचं आहे. कारण 1951चा जो पक्षांतरबंदी कायदा आहे 1985ला कायदा करण्यात आला. 1910व्या घटना दुरुस्ती अंतर्गत ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला दिसून येतील. आता हा पक्षांतरबंदी कायदा जो आहे तर यामध्ये 1996 दुरुस्ती केली आणि मतदारसंघ 3 वरून 2 केले. म्हणजे लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, म्हणजे तुम्ही 2पेक्षा जास्त मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत नाही असं पक्षांतरबंदी कायदा 1951 1996 सुधारणा करण्यात आली. त्याच्यामुळं हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. तसा कायदा आहे. दुसरं विधान आहे लोकसभा निवडणुकीत 1991 श्री देवीलाल यांनी 3 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हे बरोबर आहे. आता हे देवीलाल कोण आहेत माहीत होतं तुम्हाला? हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री होते. यांनी लोकसभेचे 3 मतदारसंघ आणि विधानसभेची 1 जागा असं एकाच वेळेला 4 मतदारसंघातून म्हणजे लोकसभेसाठी 3 जागांवरती आणि विधानसभेसाठी 1 जागावरती निवडणूक लढवली आणि त्यांचा 4ही जागेवरती पराभव झाला. ओके, आलं लक्षात? समजलं? आणि त्यांचा तिथं पराभव झाला. दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान काय म्हणतंय? अस्तित्वात असणाऱ्या नियमानुसार जर एखादा उमेदवार अनेक मतदारसंघातून एकाच लोकसभा निवडणुकीत लढत असेल तर त्याच्या किंवा तिच्या पक्षाने सर्व मतदारसंघांमध्ये विजयी झाल्यास त्याने किंवा तिने रिक्त केलेल्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा खर्च उचलला पाहिजे. तर अशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तिसरंसुद्धा विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. खर्च वगैरे काय उचलायला लागत नाही. तो खर्च असतो तरी ते भारतीय निवडणूक आयोग करून देतो. तिसरं विधान मात्र चुकीचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. दुसरं विधान फक्त बरोबर आहे परंतु UPSCने हा प्रश्न कॅन्सल केला आहे. म्हणजे 2011 ते 2023 UPSCने फक्त 2 प्रश्न कॅन्सल केले. त्याच्यातला हा एक पहिला प्रश्न आहे आणि 2022 एक प्रश्न कॅन्सल केला आहे. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर बी आहे. परंतु UPSCने हा प्रश्न का कॅन्सल केला आहे काय समजलं नाही. एक्सप्लेनेशन काय UPSC देत नाही कारण आन्सर यांची सगळ्यात शेवटी येते इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागल्यानंतर. ओके, MPSC सारखं नाही आहे. हा प्रश्न कॅन्सल केला आहे पण याचं दुसरं विधान जे आहे तर ते या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकाराला कायद्याच्या वापराच्या बाबतीत अनिर्बंध आणि अनियंत्रित विवेकाधिकार प्रदान करणारा कायदा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमांचं उल्लंघन करतो? असा सरळ प्रश्न आहे. ओके, की कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार कायद्याच्या वापराच्या बाबतीत अनिर्बंध आणि अनियंत्रित विवेकाधिकार प्रदान करणारा कायदा ओके भारताच्या कुठल्या कलमाचं उल्लंघन करतो संविधानातील? बघा, समानता जी आहे तर ती इथं महत्त्वाची आहे. ओके, म्हणजे 32 तर काय आहे रिट्स आहे त्याच्यामुळे हे तर काय येणार नाही गेलं. 44 समान नागरी कायदा आहे DPSP अंतर्गत हेही येणार नाही आहे. कलम 28 काय म्हणते? ठराविक शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामुळे हेही येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. कलम 14 कायद्यासमोर समानता. जर का कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकाराला कायद्याच्या वापराच्या बाबतीत अनिर्बंध आणि अनियंत्रित विवेकाधिकार प्रदान केले तर ते एखाद्या व्यक्तीवरती अन्याय करू शकतात आणि कायद्यासमोर समानता हे जे तत्त्व आहे तर त्यालाच तिथं हरताळ फासला जाईल. त्याच्यामुळे कलम 14चं जे आहे
तर तिथं तुम्हाला उल्लंघन होताना दिसतंय. याचं उत्तर आहे ए, आर्टिकल 14. आणि भारताच्या राज्यघटनेत फंडामेंटल राईट्समध्ये पहिला आर्टिकल आहे. म्हणजे 12 ते 35 तसे फंडामेंटल राईट्स आहेत. 12मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आणि 13मध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारे कायदे शून्य होतात अशी तरतूद. आणि पहिला फंडामेंटल राईट्स सुरू होतो 14 पासून. आणि 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. आलं लक्षात? ए उत्तर आहे. आता याच्यामध्ये एक वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे A.V. डायसी. या A.V. डायसीच्या मते लोकशाहीसाठी कायद्याचं राज्य ही पूर्व अट आहे. आलं लक्षात? आणि जर का कायद्याचं राज्य असेल तर तिथं सगळे कायद्यासमोर समान असतात, हे लक्षात ठेवा. आणि हे जर का ह्यांना अनिर्बंध आणि अनियंत्रित विवेकाधिकार प्रदान केले तर कायद्यासमोर समानता या तत्वाला हरताळ फासला जाईल आणि मग कायद्याचं राज्य अस्तित्वात येणार नाही आहे. मग कायद्याचं राज्य ही जर का ही अटच नसेल तर लोकशाही कशी काय टिकेल? त्याच्यामुळे A.V. डायसी यांचं मत आहे लोकशाहीसाठी कायद्याचं राज्य ही एक पूर्व अट आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ए. समजलं? आर्टिकल 14. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय राजकारणात खालीलपैकी कोणतं एक वैशिष्ट्य आहे जे ते संघराज्य स्वरूपाचं असल्याचं दर्शवतं? ओके, म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेत, त्याच्यातलं जास्तीत जास्त संघराज्य स्वरूपाचं असलेलं वैशिष्ट्य आपल्याला शोधायचं आहे. खालून सुरुवात करूया. मूलभूत अधिकार न्यायालयाद्वारे लागू केले जातात. हे काय संघराज्य स्वरूपाचं वैशिष्ट्य नाही आहे. डी चुकीचं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांमधून निवडलेले प्रतिनिधी असू शकतात, असतातच, त्याच्यात काय? त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. केंद्रीय कायदेमंडळात संवैधानिक घटकांमधून निवडलेले प्रतिनिधी असतात, हे सुद्धा नाही आहे. आणि ए आहे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य संरक्षित आहे. हे विधान जे आहे तर ते संघराज्य स्वरूपाचं असल्याचं आपल्याला दिसते. कारण भारतीय संघराज्य व्यवस्थेत भारताची जी न्यायव्यवस्था आहे तर ती एकात्म आणि स्वतंत्र स्वरूपाची आहे. त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही, कायदेमंडळालाही करता येत नाही आणि कार्यकारी मंडळालाही करता येत नाही. कारण संविधानातच कायदेमंडळाला, न्यायमंडळाला आणि कार्यकारी मंडळाला त्यांचे वेगळे अधिकार प्रदान केल्याचं आपल्याला दिसतं. आणि या न्यायव्यवस्थेमध्ये कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आतीव स्वरूपाचा हस्तक्षेप करू शकत नाही. ए जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. आता संघराज्य स्वरूपाचा आहे काही क्रायटेरिया आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे दुहेरी शासन व्यवस्था. आहे का भारतात? केंद्रात आणि राज्यात वेगवेगळं शासन असतं किंवा 2 वेगवेगळी शासन व्यवस्था आहेत. लिखित राज्यघटना आहे का भारतात? आहे. संविधान सर्वोच्च मानलं जाते का भारतात? मानलं जाते. रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ताटर स्वरूपाचं आहे का? तर आहे. कसं काय ताटर स्वरूपाचं आहे? भारताचं संविधान जे आहे तर ते तुम्हाला लवचिक आणि ताटर दोन्ही स्वरूपाचं असल्याचं दिसेल. म्हणजे काही ज्या घटना दुरुस्ती आहेत तर त्या कायदा करून सुद्धा केल्या जातात आणि काही घटना दुरुस्त्यांसाठी संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता लागते. त्याच्यामुळे कुठेतरी लवचिक आणि कुठेतरी ताटर स्वरूपाचं असल्याचं आपल्याला संविधान दिसते. आणि 5वं की ज्या या उत्तराशी संबंधित आहे, न्यायालयाला संविधानिक तरतुदी यांचा अन्वयार्थ लावण्याचा अधिकार आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था संघराज्य व्यवस्थेचं एक कोर वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. याच्यामुळं ए हा जो पर्याय आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. समजलं? पुढचा प्रश्न, राज्य या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोण सर्वोत्तम करतो? 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातली तुम्हाला राज्याची व्याख्या ओळखायची आहे. पहिलं विधान आहे बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र आणि संघटित सरकार असलेल्या एका विशिष्ट प्रदेशात कायमस्वरूपी राहणाऱ्या आणि संघटित सरकार असलेल्या व्यक्तींचा समुदाय. ओके, तर हीच राज्याची योग्य व्याख्या आहे. सर्वोत्तम प्रकारे व्याख्या केली आहे. म्हणजे हे बाकी राज्याबद्दल थोडं म्हटलं आहे, परंतु हे काही सर्वोत्तम प्रकार नाहीत. एमध्ये काय म्हणते बघा, बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र आणि संघटित सरकार असलेल्या एका विशिष्ट प्रदेशात कायमस्वरूपी राहणाऱ्या आणि संघटित सरकार असलेल्या व्यक्तींचा समुदाय. आता या वाक्यामध्ये आधुनिक राज्याचे जे 4 घटक आहेत ते समाविष्ट होत आहेत. आणि हे आधुनिक राज्याचे जे 4 घटक आहेत डॉक्टर गार्नर यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला घटक कोणता? पहिला घटक आहे लोकसंख्या. इथं बघा व्यक्तींचा समुदाय म्हणजे लोकसंख्या. पहिला घटक तिथे येतोय का? येतोय. दुसरा घटक आहे भूप्रदेश. इथं बघा म्हटलंय विशिष्ट प्रदेशात. दुसरा घटक आला का इथं? तिसरा घटक आहे शासन संस्था. ओके, बघा कायमस्वरूपी राहणाऱ्या आणि संघटित सरकार असलेल्या. आलं का इथं? संघटित सरकार तिसरा घटक. आणि चौथा घटक आहे सार्वभौम. इथं बघा बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र म्हणजेच कसं? सार्वभौम. म्हणजे या वाक्यात आधुनिक राज्याचे जे 4 महत्त्वाचे घटक आहेत तर त्याचा समावेश होतोय. त्याच्यामुळे राज्य
किंवा स्टेट या शब्दाची व्याख्या हे पहिलं विधान जे आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे करते. आधुनिक राज्याचे 4 महत्त्वाचे घटक असतात. जर का हे 4 महत्त्वाचे घटक एखाद्या प्रदेशात असतील तरच त्याला स्टेट किंवा राज्य म्हटलं जातं. आणि हे जे 4 घटक आहेत तर ते डॉक्टर गार्नर यांनी सांगितलेले आहेत. कुठले कुठले? पहिला घटक आहे लोकसंख्या पॉप्युलेशन, दुसरा घटक आहे भूप्रदेश टेरिटरी, तिसरा घटक आहे शासन संस्था गव्हर्नमेंट आणि चौथा घटक आहे सार्वभौम सॉवरीन. आलं लक्षात? समजलं? आणि हे 4 घटक तुम्हाला पहिल्या विधानात अगदी योग्यरित्या बसलेले दिसत आहेत. ओके, समजलं? दॅट्स इट. अगदी बरोबर, हुशार आहात आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतो? पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारतीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात असणारा हा प्रश्न आहे. 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निवृत्त न्यायाधीशाला भारताच्या राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी परत बोलावू शकतात. हे विधान बरोबर आहे का? तर कलम 128 नुसार हे विधान बरोबर आहे. त्याला परत बोलवण्याचा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना आहे, जे न्यायाधीश निवृत्त झालेले आहेत. ओके, 128 नुसार हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, भारतातील उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच स्वतःच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. ओके, तर असा अधिकार नाही. ओके, सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार जो आहे कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला स्वतःच्या निर्णयाचा रिव्ह्यू करू शकतात ते, बरोबर. परंतु हा सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे हा ब्रॉड लेवलला नाही आहे. हे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. कलम 137 मध्ये काय म्हटलं आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाचं पुनर्परीक्षण केलं जाऊ शकतं, परंतु ते उच्च न्यायालयापेक्षा वेगळं आणि मोठं ब्रॉड लेवलला केलं जाऊ शकतं. दॅट्स इट. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते दुसरं विधान या ठिकाणी आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. याचं उत्तर आहे ए. फक्त विधान 1 जे आहे तर ते बरोबर आहे. विधान 2 आपल्याला या ठिकाणी चुकीचं असल्याचं दिसतंय. दॅट्स इट. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या नागरिकत्वाच्या संबंधित 3 विधानं दिलेत. बरोबर विधान शोधायचं आहे. फक्त एकच नागरिकत्व आणि भारतात एकच अधिवास आहे. हे बरोबर आहे का? पहिलं विधान. एकच नागरिकत्व आहे का भारतात? ऑब्व्हियसली आहे. आणि एकच अधिवास म्हणजेच डोमासाईल आहे का? तर हेही बरोबर आहे. डोमासाईल म्हणजे अधिवास म्हणजे काय असतं की परमनंट होम. म्हणजे बघा, तुमच्याकडे जर का महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर याचा अर्थ काय, तुम्ही महाराष्ट्राचे परमनंट रहिवासी आहात किंवा महाराष्ट्र हे तुमचं परमनंट होम आहे असा त्या सर्टिफिकेटचा अर्थ होतो. आणि डोमिसाईल एकदाच काढावं लागतं, त्याला काही 100 वेळा काढायची गरज नसते. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 9 नुसार एखाद्याने नागरिकाने स्वइच्छेने परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास तो भारताचा नागरिक राहणार नाही. म्हणजे भारताकडं एकच नागरिकत्वाची तरतूद आहे आणि हे एकेरी नागरिकत्वाची तरतूद जी आहे तर ते आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे. अमेरिका जे आहे तर ते दुहेरी नागरिकत्व असणारं स्टेट आहे. अमेरिकेत पहिल्यांदा तुम्ही राज्याचे नागरिक असता आणि मग तुम्ही अमेरिका या देशाचे नागरिक असता. दॅट्स इट. आणि भारतात मात्र एकेरी नागरिकत्व आहे. पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. दुसरं विधान बघा, केवळ जन्माने नागरिक असलेलाच राज्याचा प्रमुख होऊ शकतो. राज्यप्रमुख म्हणजे राष्ट्रपती. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्रता सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी भारताचा नागरिक असावा एवढंच म्हटलं आहे. मग तो जन्माने असो किंवा तो स्वीकारल्याने झालेला असो, फक्त तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. अमेरिकेचं जर का तुम्हाला राष्ट्राध्यक्ष व्हायचं असेल तर तुम्ही जन्मानेच अमेरिकेचे नागरिक पाहिजे. तुम्ही स्वीकारले आणि मग तुम्ही राष्ट्राध्यक्ष होऊ शकता, पॉसिबल नाही. भारतात मात्र तुम्ही जन्माने असू द्या किंवा नागरिकत्व स्वीकारले नसू द्या, तुम्ही भारताचे राष्ट्रपती होऊ शकता. शासनाचा प्रमुख कोणाला म्हटलं जातं? पंतप्रधानांना. आणि पंतप्रधान पदासाठी सुद्धा पात्रता तो भारताचा नागरिक असावा एवढंच आहे. मग तो जन्माना असू द्या किंवा स्वीकारले नसू द्या. दुसरं विधान या ठिकाणी आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतंय. राज्य प्रमुख म्हणजे राष्ट्रपती आणि शासनाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान, हे लक्षात ठेवा. ओके. तिसरं विधान बघा, एकदा नागरिकत्व मिळाल्यानंतर परदेशी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत त्यापासून वंचित ठेवता येणार नाही. असं काही नाही आहे. हे चुकीचं आहे. हे सुद्धा तरतूद चुकीचं आहे. याच्या संबंधीचा कायदा कोणता आहे? नागरिकत्व कायदा 1955. त्याच्या सेक्शन 10 मध्ये 3 प्रकारे नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. म्हणजे याच कायद्यात असं म्हटल्याप्रमाणे 5 प्रकारे तुम्हाला नागरिकत्व मिळतं आणि 3 प्रकारे तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. त्याच्यातला पहिला प्रकार कुठला? जर का तुम्ही संविधानाचा अपमान केला तर तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. दुसरं, तुम्ही जर का फ्रॉड करून भारताचं नागरिकत्व मिळालं असेल आणि ते जर का गव्हर्नमेंटला समजलं तरीसुद्धा तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. आणि तिसरं,
युद्धाच्या काळात जर का तुम्ही शत्रूला मदत केली तर सुद्धा तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. त्याच्यामुळं एखाद्या परदेशी नागरिकाला जर का भारताचं नागरिकत्व मिळालं असेल तर त्यापासून त्याला वंचित ठेवता येतं. या 3 प्रकारे आत्ता जे मी ते सांगितले लक्षात ठेवा. आणि ही तरतूद 1955च्या कायद्यात करण्यात आलेली आहे. 2019ला याच्यामध्ये 9वी दुरुस्ती केलेली आहे. ओके, त्याच्याबद्दलचे एक लेक्चरसुद्धा भारतीय संविधान या लेक्चर सिरीजमध्ये उपलब्ध आहे. जर का पाहिलं नसेल तर ते न विसरता पहा, ते कामाला येईल तुम्हाला. ओके, ही जी भारतीय संविधानाची ती लेक्चर सिरीज आहे तर ती सुद्धा ॲब्सोल्युटली फ्रीच आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे, इथं बघा. उदारमतवादी लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणते घटक स्वातंत्र्याचं सर्वोत्तम रक्षण करतात? म्हणजे लिबरल डेमोक्रेसीमध्ये कुठले घटक स्वातंत्र्याचं म्हणजे लिबर्टीचं सर्वोत्तम संरक्षण करतात किंवा रक्षण करतात, असा प्रश्न आहे. थोडंसं फंबल झालं, सॉरी फॉर दॅट. काय आहे उदारमतवादी लोकशाहीमध्ये? एक, वचनबद्ध न्यायव्यवस्था नाही आहे, काय अर्थ नाही आहे. अधिकारांचं केंद्रीकरण, काय असं एवढं काही विशेष नाही वाटत. निवडून आलेलं सरकार नाही. तर अधिकारांचं विभाजन किंवा विभागणी, डी हा जो आहे तर त्याचं अल्टिमेट आणि बरोबर उत्तर आहे. आता उदारमतवादी लोकशाही जी आहे तर हा प्रातिनिधिक शासन व्यवस्थेचा एक प्रकार आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि या उदारमतवादी लोकशाहीमध्ये शासनाच्या विविध शाखात अधिकारांची विभागणी हे उदारमतवादी लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याचं संरक्षक म्हणून काम करतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शासनाच्या विविध शाखा भारताच्या बाबतीत कोणत्या कोणत्या आहेत? न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ. तर या शासनाच्या ज्या 3 शाखा आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकारांचे विभाजन झाल्याचं दिसतंय. म्हणजे न्यायमंडळानं काय करायचं, कायदेमंडळानं काय करायचं आणि कार्यकारी मंडळानं काय करायचं हे सगळं संविधानात लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं भारतातली जी उदारमतवादी लोकशाही आहे त्याचं स्वातंत्र्याचं सर्वोत्तम संरक्षण कोण करतं आहे? ही अधिकारांची झालेली विभागणी. म्हणजे बघा, कायदेमंडळानं जर का एखादा कायदा केला आणि त्या कायद्यानं मूलभूत हक्कांवरती गदा आणण्याचा प्रयत्न केला किंवा निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला तर असा कायदा कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करणार नाही. बाय चान्स जर का कार्यकारी मंडळाने त्याची अंमलबजावणी केली तर न्यायमंडळ जे आहे तर त्याचा रिव्ह्यू करू शकतं आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं आहे याच्यामुळं तो कायदा रद्द करू शकतं. म्हणजे अधिकारांची विभागणी जी झालेली आहे तर ती आपलं स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी एक सर्वोत्तम रक्षक म्हणून आपल्याला तिथं असल्याचं दिसतं. आता याच्याशीच आधारित एक वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे मॉन्टेस्क्यू, तुम्ही याच्याबद्दल ऐकलंच असेल. या मॉन्टेस्क्यूनं स्वातंत्र्याचं संरक्षणासाठी अधिकारांचं विभाजन महत्त्वाचं असतं असं म्हटले. आणि हे जे विधान आहे तर त्याच्या द स्पिरिट ऑफ लॉज या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला निबंधासाठी वापरू शकता किंवा जर का तुमचा PSR ऑप्शनल असेल तर तिथं तुम्हाला कामाला येऊ शकतं. इवन याच्यावरती तुम्हाला प्रीला सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी अधिकारांचं विभाजन महत्त्वाचं आहे हे स्टेटमेंट कोणाचं आहे किंवा असं कोणी म्हटलं आहे? तिथे तुम्हाला 4-5 वेस्टर्न पॉलिटिकल थॉटची नावं दिली जातात. त्याचं उत्तर आहे मॉन्टेस्क्यू. आणि ज्या पुस्तकात हे स्टेटमेंट केलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द स्पिरिट ऑफ लॉज. ओके, समजलं? पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानानुसार संपत्तीचं केंद्रीकरण कशाचं उल्लंघन करतं आहे? कशाचं उल्लंघन करतं आहे? समानतेच्या अधिकाराचं नाही उल्लंघन होऊ शकत, बरोबर. स्वातंत्र्याच्या अधिकाराचं कसं काय उल्लंघन होऊ शकतं? नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे ती शक्यता कमी आहे. तर संपत्तीचं केंद्रीकरण जे आहे तर ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करतं आहे. दॅट्स इट. कसं काय? कलम 39मध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही अशी इनडायरेक्टली तरतूद आहे. कलम 39 काय म्हणते? राज्यसंस्थेने पाठपुरावा करावा अशी काही धोरणाची विशिष्ट तत्वे आणि याच्या अंतर्गतच कुठल्याही ठराविक व्यक्तीकडं किंवा संस्था संघटनेकडं संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही याची जबाबदारी राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व या सदरांतर्गत कोणाची असेल? राज्यसंस्थेची असेल. त्याच्यामुळे जर का संपत्तीचं केंद्रीकरण झालं तर ह्या DPSPचं म्हणजे भाग 4मध्ये कलम 36-53 मध्ये DPSP आहेत तर त्याचं उल्लंघन होईल. आणि या DPSPनं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाने भारतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व महत्त्वाची भूमिका बजावतात. दॅट्स इट. त्याच्यामुळं B याचं उत्तर आहे. समानतेचा अधिकार मूलभूत अधिकार आहे कलम 14 ते 18 मध्ये. स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे कलम 19 ते 22 मध्ये. 6 प्रकारचे स्वातंत्र्य तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि कल्याणाच्या संकल्पाला वेलफेअर स्टेट म्हणजे तिथं सर्वसामान्य लोकांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. हे काय उत्तर नाही आहे. B याचं उत्तर आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व भाग 4 आयर्लंडकडून घेतलेत, आयर्लंडनी स्पेनकडून घेतलेली आहेत, बरोबर. समजलं? पुढचा प्रश्न.
भारतात मालमत्तेच्या अधिकाराचं स्थान काय आहे सध्या विचारले त्यांनी. सगळ्यांनाच माहीत आहे कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेला एक हा सध्या कायदेशीर अधिकार आहे. ओके, हा 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हा कायदेशीर अधिकार करण्यात आला. पण त्याच्या अगोदर कलम 31 आणि कलम 19(1)(f) नुसार हा मूलभूत अधिकार होता. 44वी घटना दुरुस्ती 1978 साली करण्यात आली आणि त्यानुसार हा कलम 300(a) नुसार भाग 12 टाकण्यात आला आणि सध्या संपत्तीचा अधिकार किंवा राईट टू प्रॉपर्टी हा तुम्हाला एक कायदेशीर किंवा लिगल राईट असल्याचं आपल्याला दिसून येते. याचं उत्तर आहे बी, पर्याय बी जो आहे. तर याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसतं. दॅट्स इट. समजलं. पुढचा प्रश्न बघा, हे शेवटचे 2 प्रश्न आहेत आणि मग आपण थांबूया. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नेमकी संविधानिक स्थिती काय होती? म्हणजे ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवशी भारताचं वर्णन कसं केलं गेलं, कसं होतं भारत. ओके, बघा हा जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे, इथं धर्मनिरपेक्ष शब्द आहे. ओके, लोकशाही प्रजासत्ताक तर होतच होतं, त्याच्यामुळे हे काय येणार नाही आहे. हा धर्मनिरपेक्ष शब्द जर का तुम्हाला क्लिक झाला तर तुम्हाला लक्षात येईल की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनं प्रिॲम्बलमध्ये ॲड केलं. त्याच्या अगोदर 1950ला भारत काय होता? सार्वभौम होता का? सार्वभौम होता. इथं सार्वभौम शब्द नाही त्याच्यामुळे हे येणार नाही. लोकशाही होता का? ऑब्व्हियसली होता. आणि प्रजासत्ताक होता का? तर होता. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची संविधानिक स्थिती सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक स्वरूपाची होती. आणि मग 1 जानेवारी 1977 पासून 1 जानेवारी 1977 काय आहे? 42व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी ॲक्च्युअल सुरू झाली. तर त्यावेळेला भारताचं वर्णन कसं केलं गेलं? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. ओके, आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. या प्रश्नाचं उत्तर आहे बी, सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक. आणि शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, संविधानिक सरकार म्हणजे काय? कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट म्हणजे काय? हा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. संघराज्य रचनेसह राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे सरकार असतं असं काही नाही आहे. दुसरं आहे, असं सरकार राज्याच्या प्रमुखाला नाममात्र अधिकार प्रदान करतं. राज्याचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती. ओके, असंही काही नाही. असे सरकार ज्याच्या प्रमुखाला वास्तविक अधिकार असतात. ओके, शासनाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान. असंही काही नाही. डी बघा, संविधानाच्या अटीनुसार मर्यादित असलेलं सरकार, हे याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे संविधानिक सरकार म्हणजे काय? संविधानात सरकारने काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला संविधान सरकारला काही अधिकार प्रदान करतं आणि एका बाजूला त्या अधिकारांवरती काही वाजवी निर्बंधसुद्धा लादतं. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय आहे? डी, संविधानाच्या अटीनुसार मर्यादित असलेलं सरकार. म्हणजे काहीतरी करण्याची ज्यावेळेस तुम्हाला शक्ती दिली जाते तर काहीतरी करू नये म्हणून त्याच्यावरती निर्बंधसुद्धा लादले जाऊ शकतात. हे भारताच्या संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आता संविधानिक सरकार म्हणजे काय हे तर आपल्याला उत्तर सापडलेच. यावेळेला घटनावाद किंवा संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम हे एक नवीन टर्मॉलॉजी किंवा संकल्पना बाहेर येते. याचा अर्थ काय? तर संविधानात दिल्याप्रमाणे जर का एखादी शासनसंस्था चालत असेल तर तिथं त्या देशात संविधानवाद आहे असं म्हटलं जातं. ओके, PSR ऑप्शनमध्ये तुम्हाला संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम याचा वेगळा अभ्यास करायचा आहे. जर का ज्यांचा कोणाचा ऑप्शनल असेल तर त्याच्याशी संबंधित आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेससुद्धा आहेत. जर का तुम्हाला PSR ऑप्शनल, मेन्समधला GS2, त्याच्यातला पॉलिटीचा सेक्शन, एसे रायटिंग, ॲन्सर रायटिंग, पॉलिटी, NCERT रिव्हिजन बॅच याच्या संबंधी काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून पर्सनल मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी होऊ शकता. थोडीशी नाममात्र फी ठेवलेली आहे. बाकी आपण तर शिकवतोय किंवा टीचिंग आपलं फ्रीमध्येच आहे. आलं लक्षात? समजलं? तर या ठिकाणी हे लेक्चर आपण थांबूया. लेक्चर जर का आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.